माते पुनश्च एकदा आजच्या चौथ्या दिवसात एकता चषक तुझ्या मैदानावर साकारला जात आहे, तेव्हा निर्विघ्न पद्धतीने हा सोहळा संपन्न करून घे. माझे आराध्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणी वंदन आहे. बाबा समालोचनाला सुरुवात करतो आहे. शब्दांची सांगड दे. यस मैच को शुरू हो किया जा रहा है. पहली गेंद को लेके आ रहे हैं गेंदबाज. यहाँ पे जतिन ऑन स्ट्राइक. बहुत ही बढ़िया उम्दा गेंद, पहली ही गेंद को खूबसूरत तरीके से पेश किया गया और डॉट गेंद, पहली ही गेंद का नजराना. पावर प्ले की पहली गेंद क्या खूबसूरत नज़ारा लेके आई. 5 ओवर का मैच रहेगा पहला मैच, तो 2 ओवर का पावर प्ले रहेगा यहाँ पे और 30 सर्कल को खूबसूरती से सजाया गया है. अगली गेंद, ओ यार और पैड पे आई गेंद यहाँ पे और गली की तरफ गेंद जाती हुई लेग बाई के माध्यम से यहाँ पे 1 रन को पूरा कर लिया है और खाता खुला है महालक्ष्मी माता मोटी ढानू टीम का. बिल्कुल जतिन और युवराज के ये ओपनर की जोड़ी बल्लेबाजी साकारने के लिए तैयार नजर आ रही है. जितेन, युवराज ऑन स्ट्राइक है अभी. बहुत ही बढ़िया लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन नजर आ रहा है. तो गेंदबाजी के लिए गेंदबाज है तौसीफ, गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं यहाँ पे. ओ यहाँ पे देखिए एक अच्छा शॉट खेलने का प्रयास. गुडलैंड की लाइन में गेंद आई और खेला है डीप कवर के क्षेत्र में. हल्का फुल्का शॉट में 1 रन को पूरा कर लिया है. धीरे से होल्ले से चलता हुआ मैच. स्कोर धीरे से बढ़ता हुआ. 2 रन बने हुए हैं. काफी अच्छी बेहतरीन गेंदबाजी को साकारते हुए नजर आ रहे हैं तौसीफ. बढ़िया गेंदबाजी, क्योंकि आक्रामकता परिपूर्ण भरी हुई है बल्लेबाजों के पास, लेकिन अपने निशानेबाज गेंदबाजी से साकारते हुए इस वक्त यॉर्कर का प्रयास था. फुल कॉट के खेला है यहाँ पे देखिए गेंद लॉन्ग ऑफ से बिल्कुल चौके की लाइन को पार करती हुई 4 रन. बिल्कुल मलिक की खराब फील्डिंग का नजारा और मौका मिला चौके का. यहाँ पे बैकफुट पे आके खेलना चाहते थे, टैपिंग करना चाहते थे पॉइंट गली के बीच में से, लेकिन संगम नहीं हुआ. गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में, जहाँ पे साकिर है विकेट कीपर. बिल्कुल तारापुर क्रिकेट का एक बढ़िया नाम, जो इस वक्त विकेट कीपर की भूमिका में अपनी अदा पेश करते हुए नजर आ रहे हैं. यहाँ भी देखिए गेंद को उठाया है बल्ला और देखिए स्क्वायर के लेग के दिशा में कैच को पकड़ा. पहली सफलता यहाँ पे अर्शी 11 तारापुर को मिलती हुई. तो पहला झटका यहाँ पे महालक्ष्मी मोटी ढानू को जितेन के रूप में मिला है. या ठिकाणी दर्शन डीजे वेलकम आहे सर. केतनजी पांचाळ पुन्हा एकदा आमचे आयोजक मंडळीचं मोठं सहकार्य देणारे केतनजी पांचाळ चिंचणीचे एक चांगले समाजसेवक आणि क्रिकेट बद्दलचं प्रेम मनामध्ये आणि ते मनातलं प्रेम आजच्या दिवसात पुन्हा एकदा मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळते आहे. केतनजी पांचाळ यांची उपस्थिती
पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है। हाँ जाफर है, ये जाफर ही है ना बॉलर। स्कोर है 6, पहले ओवर की समाप्ति, 1 विकेट का नुकसान। और जाफर अगली गेंद के लिए है तैयार अर्श 11 तारापुर के लिए। तो न्यू बैटर्स आए हैं। बैट्समैन कौन आ रहा है? यस राज आए हैं। न्यू बैटर्स नॉन स्ट्राइक को नजर आएंगे, लेकिन क्या आखिरी गेंद में बहुत ही बढ़िया कैच, एक अच्छा शॉट खेलना चाहते थे जितिन। यहाँ पे युवराज जगह बना लिया है, रूम और कवर ड्राइव में चौका आया है। बिल्कुल बंबई में मरीन लाइन और क्रिकेट में कवर ड्राइव का चौके का नजारा क्या खूबसूरत रंग भरता है क्रिकेट के मैदान में। यहाँ पे चौके से तब्दीली आई, स्कोर में पहुंचा है 10 का दम, 10-10। 1 विकेट के नुकसान पे जाफर की पहले ही गेंद में काफी खूबसूरत तरीके से शॉट को परावर्तित किया गया यहाँ पे युवराज द्वारा, और अच्छा नज़ाकत देखने को मिल रही है। बिल्कुल यहाँ पे हमारे स्पॉन्सर्स बढ़ते जा रहे हैं और बैनर्स लगेंगे आज और कल। देखेंगे हम हमारे स्पॉन्सर्स जिनका इस टूर्नामेंट के लिए सहयोग है, सहकार्य है। लगातार आज चौथा दिन और क्या खूबसूरत तरीके से पारी को खेला गया है। यहाँ पे देखिए क्रॉस बैट से खेलना चाहते थे बल्लेबाज युवराज, लेकिन चकमा दिया जाफर। एक अच्छी गेंदबाज है, तजुर्बा कुट के भरा हुआ है और उस अनुभव के माध्यम से हमेशा गेंदबाजी को लेंथ लाइन का पूरा इस्तेमाल और जिस तरीके से लेग ब्रेक देते हैं, खासियत भी है उनकी। यहाँ पे डॉट गेंद, फिर एक बार फ्लैट गेंद देने का प्रयास था। बिल्कुल ऐसी ऐसी गेंदें आती है जो बल्लेबाजों को मुश्किलों में डाल देती है। तो ये भी उसी तरीके की एक गेंद, क्योंकि हवा में स्विंग होके फ्लैट जब आती है, स्विंग होती है, कहाँ पे चलेगी, किस लेंथ में आएगी, ये कहना थोड़ा सा मुश्किल होता है। बैक टू बैक 2 छोटी बिंदियां स्कोरबोर्ड पे। यहाँ पे जगह बना लिया है मिड विकेट के क्षेत्र में। एक अच्छा शॉट और खूबसूरत फील्डिंग, वाह, जिसे कलेक्ट किया, पास किया और थ्रो आया, या जब तक थ्रो आता 2 रनों में तब्दीली पूरी नजर आई और स्कोरबोर्ड 12 पे पहुंचा हुआ है। 1-12 ऑन द बोर्ड फॉर 1 विकेट। कमाल की गेंदबाजी यहाँ पे पावर प्ले के लिए जाफर द्वारा आती हुई। पहले तो तौसीफ की गेंदबाजी, मौका बनाया था और एक चौका भी लेके तब्दीली दी गई थी। यहाँ पे देखिए फिर एक बार उड़ान भर चुके हैं, लॉन्ग ऑन की दिशा में आया है तहलका वाला शॉट, छक्का। से बैकफुट पे आके खेलने का प्रयास था, लेकिन गति इतना परी 18 पे
18 ऑन द बोर्ड। 2 ओवर पावर प्ले, क्या नजाकत देखने मिली। पहले ओवर में एक चौका और दूसरे ओवर में एक छक्का, क्या कमाल की नजाकत। यहाँ पे लेफ्ट हैंड बल्लेबाज फिर एक बार है तैयार। ये देखिए घुटना टेक तमाशा देख, सुपर हिट शॉट और लाइन में आया है छक्का। आह, फिर उठाया बल्ला, लगाया है छक्का, गेंदबाज रह गया है हक्का बक्का। स्कोर 30 हुआ है, 30-30। राज की कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं राज इस वक्त। बल्लेबाजी से बैक टू बैक 2 छक्के आए हैं और स्कोर को पहुंचाया है 30 पे 3-0। MS महालक्ष्मी मुठी ठानू टीम। कमाल की बल्लेबाजी, एक तरफ है युवराज, एक तरफ है राज, दोनों में है राज और क्रीज पे मचा रहे हैं हुकूमत और राज करते हुए नजर आ रहे हैं। चला चेंडू दुसरा पाठवायचा आहे, चला चेंडू पाठवा। बिल्कुल पहला मैच हम देख रहे हैं, एक तरफ गेंदबाजी साकारते हुई अर्श 11 तारापुर, तो एक तरफ बल्लेबाजी करती हुई टीम MS मोतीलाल शाह महालक्ष्मी मोठी ढाणू टीम। बिल्कुल बढ़िया रोमांचित मैच, पहले ही मैच के माध्यम से दमदार पारी का नजारा और जिस तरीके से बल्लेबाजी राज साकारते हुए नजर आया है। बैक टू बैक 2 छक्के लगे हैं और इस टूर्नामेंट में हमने दूसरे दिन में क्या ऐतिहासिक पलों को देखा है, यादगार पलों को देखा है। 2 छक्के की हैट्रिक बनी हुई है और तीसरे के लिए फिर एक बार मौका राज के लिए आया है। यहां पे फिर एक बार हो गया है जबरदस्त छक्के का योगदान। हमारे टूर्नामेंट के तीसरे छक्के हैट्रिक के नाम दर्ज हो चुका है। यहाँ पे बढ़िया बढ़िया नजाकत दिखाई गई है और जिस तरीके से जरूरत पहले ओवर में तौसीफ भाई की गेंदबाजी में एक अच्छी ओवर को पेश किया गया था अर्श 11 से, लेकिन इस वक्त जैसे पावर प्ले खत्म हुआ है, आक्रामकता का पहलू उठाया है और छक्के का हैट्रिक का बेहतरीन नजारा आया है। खूबसूरत बल्लेबाजी राज साकारते हुए और स्कोर पहुंचा है 36 पे 36 ऑन द बोर्ड। हालांकि तीसरा ओवर चल रहा है। यह ऐतिहासिक मैदान क्यों कहा जाता है, क्योंकि इस मैदान में हमने कई बार अच्छे अच्छे रिकॉर्ड्स देखे हैं, चाहे टेनिस क्रिकेट हो, चाहे लेदर क्रिकेट हो, चाहे रबर बॉल, बरसाती सीजन हो, ये ऐतिहासिक है। ओह, यहाँ पे एक अच्छी गेंद का प्रयास, लेकिन गेंद शायद से हाफ स्टंप के काफ़ी बाहर गई है, तो 1 रन तो 22 के माध्यम से मिला ही है। जैसा वाइट का इशारा आया है यहाँ पे, तो 1 रन आगे बढ़ेगी। हाँ 2 वाढले। ऐसा स्कोर पहुंचा है 38 पे 38 ऑन द बोर्ड। जबरदस्त पावरफुल ऑन फायर नजर आ रहे हैं, एक तरफ युवराज एक तरफ राज। राज की कमाली कमाली बल्लेबाजी नजर आ रही है, क्योंकि 3 गेंदों में 3 छक्के उठाए हैं
और 3 बार गेंद को मैदान के बाहर का रास्ता। यह भी होता है जब चिंचनी गांव देवी के मैदान में एक अच्छी टूर्नामेंट का आयोजन होता है। एकता चषक 2026। यहाँ पे शफल करके खेलना चाहते थे राज, लेकिन गेंद पैड पे आई है और लेग बाइस के माध्यम से एक में तब्दीली फिर बार होगी। 39 बिल्कुल चल रहा है ओवर तीसरा और तीसरे ओवर की गेंदें पूरी हो चुकी है। 4 गेंदें, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। बिल्कुल शुरुआत जितेन और युवराज ने की थी, लेकिन जितेन की विकेट जाने के बाद आए राज और तहल का मचा दिया है। हुकूमत कर रहे हैं इस वक्त मैदान के बीच। फिर एक बार क्रॉस से बैट खेलने का प्रयास था, इनकट आई और गेंद लॉन्ग ऑन की दिशा में चलती हुई खूबसूरत फील्डिंग का नजर आए। एक में तब्दीली होगी सिर्फ। यहाँ पे देखते हैं राज एक बहुत ही बढ़िया टैलेंटेड बल्लेबाज नजर आते हैं, क्योंकि हर गेंद को, कौन से गेंद को किस दिशा में मोड़ना है और किस तरीके से उठाना है, ये बाखूबी जानते हैं। क्योंकि छक्के की हैट्रिक लगाने के बाद भी जब अच्छी गेंद आई तो हल्के से कट करके खेला गया था। और यहाँ पे देखिए एक यॉर्कर गेंद का प्रयास था युवराज के लिए, तो हेलीकॉप्टर का भी प्रयास था। इनकट करके फाइन लेग की दिशा में गेंद आई। एक में तब्दीली फिर एक बार और स्कोर 3 ओवर की समाप्ति के बाद पहुंचा है 41 पे। 41 ऑन द बोर्ड। यस डीजे। के लिए, लेकिन कमाल की बल्लेबाजी तीसरे ओवर में हमने देखी। राज 3 गेंदों में लगातार 3 छक्के छक्के के हैट्रिक का नजारा देखने को मिला था। और 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 41, 1 विकेट के नुकसान पे। चौथी ओवर को पेश करेंगे यहाँ पे फिर एक बार जाफर। अलग सी युव रचना है। यहाँ पे देखिए हल्का सा ब्रश आया है और स्लीप में वहां पे फील्ड किया गया है। एक में तब्दीली होगी। 1 रन स्कोर आया है 42 पे। बिल्कुल स्लीप शॉट थर्ड मैन पे मेरे दोस्त अकबर नजर आ रहे हैं। हम लोग 1990 में 11th में थे और तभी बागी फिल्म आई थी सलमान दा की, और वहाँ पे है टपोरी गाना। ये क्या गाते थे, हमारी जब महफिल सजती थी रिसेस और फ्री पीरियड में, बहुत मज़ा लेते थे हम लोग। और तो उसमें से एक अकबर है मेरे दोस्त, क्या मज़ा लेते थे हम लोग, कमाल का मज़ा होता था। वो भी क्या दिन थे, ये भी क्या दिन है। आधुनिक क्रिकेट के युग में हम क्रिकेट का मज़ा ले रहे हैं। यहाँ पे स्कोर 42 ऑन द बोर्ड। अगले गेंद के लिए फिर एक बार तैयार है राज। बिल्कुल फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन हुआ है। अगले गेंद के लिए क्या आएंगे जाफर। हाँ फिर एक बार घुटनों टेक, तमाशा देख, लॉन्ग लेग में 6 आई है। बेहतर शॉट की नजाकत, राज की हुकूमत चल रही है मैदान के बीच। ऐसा सत्येंद्रजी दवणे मुख्य मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं पहिलं तर स्वागतम आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नक्कीच जेव्हा गाणं वाजेल दर्शनजी, हॅपी बर्थडे सॉन्ग सत्येंद्रजींसाठी झालंच पाहिजे। हे सत्येंद्र, फिर एक बार
पूरी तरीके से क्रॉस बैट को खेला गया क्योंकि फ्लैट की गेंद को पेश किया था। बाखूबी जानते हैं राज जाफर अच्छे गेंदबाज है, कौन सी गेंद पेश करेंगे और उनकी गेंद को किस तरीके से पुश करना है, शॉट को तब्दीली देना है, ये बाखूबी जानते हैं। इसलिए फ्लैट की गेंद को पूरा बड़े कदम को आगे लिया, बैठक लगाई और ग्राउंड रूट से शॉर्ट लेग में खेला गया। एक में तब्दीली, स्कोर पहुंचा है 49 पे। बिल्कुल 49 ऑन द बोर्ड। चौथा ओवर चल रहा है, बाखूबी बढ़िया बढ़िया नजाकत लेके आया है मैच। पहला मैच है, धमाकेदार मैच है और फिर एक बार युवराज का यहाँ पे खास बल्ले का और गेंद का जो है ना सामना नहीं हो रहा है। शायद से युवराज से रूठी है गेंद। रूठे यार को मनाना आसान होता है, रूठी गेंद को मनाना बहुत मुश्किल ऐसा लग रहा है शायद से यहाँ पे, क्योंकि शॉट देने का प्रयास है, क्योंकि एक तरफ आक्रामकता दिखा रहे हैं राज। 4 छक्के का योगदान अभी तक अपनी पारी में दर्शा चुके हैं और 50 स्कोर बना है। 50 बने हैं यहाँ पे MS महालक्ष्मी। यहाँ पे फुल टॉस गेंद, लेकिन शॉट को ग्राउंड रूट के माध्यम से तब्दील किया गया लॉन्ग लेग की दिशा में। सिर्फ और सिर्फ एक से संतुष्ट होंगे इस वक्त राज। स्कोर पहुंचा है 51। बिल्कुल मोतीलाल शाह महालक्ष्मी मोटी डानू टीम इस वक्त बल्लेबाजी साकारते हुए नजर आई। हालांकि टॉस जीता हर्ष 11 तारापुर ने, लेकिन गेंद को चुना और गेंदबाजी का नज़ारा दिखाया और यहाँ पे काफ़ी अच्छे मुकाम पे पहुंचाया बल्लेबाजों ने MS महालक्ष्मी मुठी डानू को। ये देखिए फिर एक बार हल्की सी ब्रश, शॉट फाइन लेग की दिशा में आती हुई सिंगल कन्वर्टेशन होगा। बिल्कुल 52 रन बने हैं, 4 ओवर की समाप्ति और 52 पे खोया है अभी तक 1 विकेट MS महालक्ष्मी मोटी डानू। सुरुवातीला खेळवला जाणार आहे, पहिले 2 सामने खेळले जातील। पहिल्यामध्ये जो विनर होईल आणि दुसऱ्यामध्ये जो विनर होईल त्यांच्यासाठी क्वालिफायरचा सामना लगेचच खेळला जाणार आहे। म्हणजे पहिला हाफ आधी आपण दररोजप्रमाणे आज देखील पार करून घेणार आहोत आणि त्यानंतर सेकंड हाफला आपल्याला खेळायचा आहे। याची विशेष नोंद घ्यायची आहे सगळ्यांनी। चला वळूया 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 और 1 विकेट खोया है और आखिरी ओवर को लेके आए हैं साकिर। देखते हैं साकिर हमेशा इस मैदान में प्रैक्टिस में नज़र आते हैं और जिस तरीके से अपोलो के साथ में इकट्ठा रहते खेल, जिस तरीके से जाफर को भी देखा हमने, जाफर भी रहते हैं, अकबर रहता है, तो ये जो पूरी टीम है बिल्कुल प्रैक्टिस करने के लिए ज़्यादा से ज़्यादा समय जब जब भी मिलता है अपोलो चिंचनी के साथ में इस मैदान में प्रैक्टिस करते हैं। तो देखते हैं साकिर की गेंदबाजी और बल्लेबाज भी देखेंगे हम साकिर की। इस गेंद को फ्लैट दिशा से खेला, बिल्कुल ग्राउंड रूट से सिंगल में कन्वर्टेशन आया है। 53 ऑन द बोर्ड। तो साकिर की बल्लेबाजी कमाल की होती है। रबर क्रिकेट में इस मैदान में पिछले मौसम में हाफ सेंचुरी का नज़ारा भी देखा था हमने। तो देखते हैं आज टेनिस क्रिकेट में भी बहुत ही बड़ा कारनामा उनके बल्ले ने दिखाया है हमेशा और अपने फैंस को नाखुश नहीं करते हैं, खुश करने का प्रयास हमेशा रखते हैं। तो देखते हैं यहाँ पे फिलहाल तो राज है ना जो राज कर रहा है बल्लेबाजी के माध्यम से। 4 छक्के अपने बल्ले से उठाए हैं इन्होंने। अभी देखते हैं आखिरी ओवर तो चल रही है, साकिर गेंदबाजी के लिए है तैयार। चला थोड़ा स्पीडअप बढ़ाएंगे, ज्यादा समय लिया है आपने। यहाँ पे देखिए
गेंद ग्राउंड रूट से मिड विकेट की ओर काउ करने के क्षेत्र में पहुंचती हुई और रनिंग द बिटवीन के लिए दौड़ पड़े हैं। हालांकि राज ने बल्लेबाजी के माध्यम से बड़े शॉट, लेकिन रनिंग द बिटवीन का पहला मौका और गेंद आई, जोर से दौड़ना जरूर पड़ा लेकिन रन को भी पूरा कर लिया। 2 में तब्दीली आए, 55 बिल्कुल डबल 5 स्कोरबोर्ड पे नजर आते हैं। MS महालक्ष्मी, मोतीलाल शाह खुश भी होंगे शायद से, अभी तक यहाँ पे पहुंचे नहीं, यूट्यूब पे लाइव देखते होंगे, बिल्कुल हमारी आवाज़ को सुन के देखते होंगे कि कमाल है। मैच तो रोमांचित बना रहे हैं हमारे प्लेयर, लेकिन यहाँ पे अभी ये तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है, क्योंकि अंजाम जिस तरीके से आएगा वो भी हमें देखना पड़ेगा। बिल्कुल बढ़िया पारी की नज़ाकत, यहाँ पे 1 में तब्दीली मिली है और स्कोर को पहुंचा है 56 पे। अब तक 56 बने हैं और 56 के बाद क्या होगा साकिर की गेंदबाजी। ओह बिल्कुल, यहाँ पे भी मिस स्टॉक आया है। युवराज, जैसे मैंने कहा था, बिल्कुल बिल्कुल वही नज़ारा। हालांकि आक्रामक बल्लेबाज है, नाम में युवराज है, एक यो युवराज रहे और एक ये युवराज है। स्टाइल अपनाते हैं लेकिन अंदाज अपना अपना है। थोड़े से नाखुश भी होंगे अपनी पारी से, लेकिन राज को देख के खुश भी इतने ही जरूर होंगे क्योंकि अच्छी पारी का नज़ारा दिखाते हैं। ओहो हो, यहाँ पे देखिए हाफ स्टंप के गेंद काफ़ी बाहर निकाली गई और 22 के माध्यम से 1 में तब्दीली मिली है। बहुत ही बढ़िया गेंद को साकारा गया है साकिर ने। 22 तो पूरा कर लिया है, स्कोर 57 पे पहुंचा, 58 हुआ है, 58। बिल्कुल बढ़िया, ऐसा लास्ट गो है इस इनिंग का। ये यहां पे आया, हंसते हंसते, मुस्कुराते मुस्कुराते एक शॉट तो दर्शकों को दिखाया छक्के का नजारा, और यहां पे 64 रन बने हैं। आगाज किया है 64 रनों का, 65 का जीत का लक्ष्य होगा। अभी देखना है अंजाम, और अंजाम की बातें सुनाने के लिए मैं आमंत्रित करूंगा अगले पलों के लिए हम सबके दिलवाले, और जिनके पास आवाज का जादू है, ऐसे जादुई समालोचक प्रमोद जी शेडगे सर को अगले इनिंग के लिए। लेकिन तब तक लेते हैं डीजे का आनंद। स्पोर्ट्स सातपाटी विरुद्ध वानगाव, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉसकडे यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी। लवकर लवकर या, घेऊया संगीताचा आनंद।
स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा सलग चौथा दिवस. या चौथ्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. MS महालक्ष्मी डहाणू या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल फलकावर 64 धावा लगावल्या गेल्या आणि 65 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. महेश राऊत अर्थातच गुरु या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं आणि सैबाज असे दोन फलंदाज सलामीचे आघाडीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला संघ पाहायला मिळतोय अर्श 11 तारापूर. अर्श 11 तारापूर टीमला 65 धावांचं लक्ष आणि महेश राऊत एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल. नितीन आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पहिलाच बॉल घेऊन 2 षटक ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी. अचिव्हर स्पोर्ट्स सातपाडी टीम जर आली असेल तर प्लीज लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची. टॉस टाइम. अप्रतिम पहिलाच बॉल या वेळेला हॅमर केलं या बॉलला आणि सरळ बॉलला पाडवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत खणखणीत चौकार. वेलकम बाउंड्री, सुस्वागतम चौकार. चौकार आला आणि खणखणीत नाणं पहिल्याच बॉलवर वाजलंय तर महेश राऊतचं. यावेळेला आषाढम पूल केलाय, खूप चांगला फटका. एक रन तर डेफिनेटली मिळेल, मात्र फंबल होत आहेत. तत्पूर्वी पाहता पाहता 2 रन्स मिळतील. पापणी लवते मात्र 2 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. या अगोदर आपण उमेश मेहर सरांचा आवाज ऐकतायत या स्पर्धेमध्ये. अगदी एक्सपिरियन्स व्हॉइस मराठी हिंदीमध्ये दोन्हीही मात्र भाषांमध्ये आपण त्यांचं समालोचन ऐकतायत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंधकारापासून खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सबमरिंग डिलिव्हरी, सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. MS महालक्ष्मी डहाणू हा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना 64 रन या फलकावर लगावल्या. 65 धावांचं टार्गेट मोतीलाल शाह साहेब यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा बऱ्याच संघांना त्यांनी मात्र खेळवलेल्या आहेत. ऑन साईडला खेळून काढलं या बॉलला. मनगडाचा चांगला वापर केला होता. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नाहीये. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. पहिल्या षटकातील बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 रन. चला, अचिव्हर स्पोर्ट्स सातपाडी टीम जर उपस्थित असेल तर प्लीज लवकरात लवकर या. अप्रतिम साहेबाचा हा फटका ड्राईव्ह मिड ऑफचा फिल्डर पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मेल एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 5 बॉलचा खेळ झालाय. एक चौकार डेफिनेटली आला. सुरुवात चांगली झाली आतापर्यंत. वेल अँड गुड, कारण जमेची बाजू आहे. दोन्ही फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिलेत. पुन्हा एकदा नितीन. नितीनचा बॉल, यावेळेला स्विच हिटचा फटका, गॅप शोधलाय मात्र मिड ऑफचा फिल्डर पुढे ससावेल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये 9 रन्स आलेत. अर्श 11 तारापुरी या टीमच्या माध्यमातून 65 धावांचा पाठलाग करताना आता 56 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 56 रन हे सामन्याचं समीकरण. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा दर्शन डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आत.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ऐतिहासिक मैदानात. सध्या आपण पाहतायत पहिला सामना सुरू आहे. 65 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं हर्ष 11 तारापूर या टीमने. हर्ष 11 तारापूर या टीम समोर MS 11 महालक्ष्मी डहाणू या टीमने. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज युवराज आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. एक चौकार गुरुच्या बॅटमधून डेफिनेटली आपण पाहू शकलात. हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा वाईट बॉलचा इशारा. चला HO स्पोर्ट्स सातपाडी टीम जर उपस्थित असेल तर या लगेच. आय थिंक सो समोरच अवधूत कामत या वेळेला आपण पाहू शकतायत मंद मंद पावलांनी या दिशेने येत असताना. एक ग्रेट कॅप्टन अँड बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अँड गुड नेचर. या बॉलला मात्र लेफ्ट केलं गेलं. चांगला बॉल वाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना बरोबर फलंदाजाला रीड करतोय त्यानुसार गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 2 पंच यतीश तामोरे यांना आपण पाहतायत आणि आज जॉईन झालेत हार्दिक तामोरे यांना आपण पाहू शकतायत. ऑन साईडला पायवरचा बॉल. सरळ बॉलला मात्र या वेळेला पिक केलं आणि सरळ चेंडूला षटकारात टिक केलं. 6 धावा. गुड शॉट. झाला पायावर. बॅट स्विंगला जवाब मनगडाचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला फेकून दिलं फाईन लेगच्या क्षेत्रात. 6 रन्स मिळाल्या. त्यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेग स्टंपच्या वरून बॉल निघून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये. काशीनाथ माच्छी यांना आपण पाहतायत. एक जुने जाणते खेळाडू म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव, अनुभवाचा खजिना. ऑन साईडला खूप चांगला फटका क्रॉस बाईटचा वापर केलाय. फिल्डर येतील त्याला बीट केलंय आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. खणखणीत चौकार. सनसनाटी 4 रन. वीस धावा फलकावर. चौकारांचा बेताज षटकार सुद्धा या वेळेला येत असताना आपण पाहू शकाल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. जरूर डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता मात्र इथून 1 रन बाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 21 धावा या फलकावर. सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकात 9 धावा, या षटकात 12 धावा. कन्सिस्टन्सी जरूर दाखवले गेले आतापर्यंत बॅटिंगमध्ये. कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र जबरदस्त बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस हर्ष 11 तारापूर टीम 21 वर जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी येणारे 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये जवळजवळ 44 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असेल. 18 बॉल 44 रन. 18 बॉल्स रिमेनिंग अँड 44 रन्स रिक्वायर्ड टू विन हर्ष 11 तारापूर टीम. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. नेटवर्क या चॅनेलवर जे शो ते जोडले गेलेत, ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, तर सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सुस्वागतम. सध्या साहिल पाटील मास्टरमाइंड ऑपरेटर आणि स्कोररची भूमिका करत असताना पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट मिस्टर मुनीत कुडूला आपण पाहत आहेत. मूर्ती लहान कीर्ती महान ब्रँड ऑफ बहाडोली.
प्रत्येक बॉलला फॉलो करत असताना आपण पाहू शकतायत, कॅप्चर करतायत, वेगवेगळे रील्स बनतायत. बॅटची रुबी कट घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल शॉर्ट लेगला एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. काशीनाथ माच्छी यांना आपण पाहू शकतायत, भरपूर वर्षांचा अनुभव. उन्हाळे, पावसाळे, हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिलेत, चढ उतार पाहिलेत. जेव्हा जेव्हा संकट आली संघावर तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत अशा प्रकारचा खेळाडू. आणि अजून सुद्धा चांगली फिटनेस बाळगतायत आणि मैदानाची नाळ अजूनपर्यंत जोडली गेले. यावेळेला स्टेप आउट झाले, ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केलाय आणि सरळ बॉल मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारासाठी गुड शॉट सैबाजच्या बॅटमधून 4 रन. जात आहेत. 39 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे अर्श 11 तारापूर टीमला. दोन्ही बॅटर आता लयबद्ध झालेत. खेळपट्टी अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले. गुरुने स्पेशली चांगली सुरुवात करून दिली. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालेलं नाहीये. कालचा दिवस आपण पाहिलात, वैभव सूर्यवंशी अक्षरशः मात्र भरपूर रडला, अश्रू त्याचे ओघळले. परंतु काय 776 धावा या सीझन मध्ये आपण पाहू शकला. 73 षटकार तब्बल, 237चा स्ट्राईक रेट. सुपर्ब. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि बॉलने सरळ वेध घेतला बाउंड्री लाईनचा. जणू काही या बॉलला पंख फुटले आणि लँड झाला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सैबाजच्या बॅटमधून षटकार. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच रेडी राहायचंय. या षटकानंतर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. सैबाजचा चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्यानंतरचा कमबॅक करणारा बॉल. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर डीप मिडविकेटच्या क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल झालेच नाहीत, परंतु सैबाजचा परफेक्ट फटका होता. मिडल ऑफ द बॅटने बरोबर कनेक्ट होत असताना आपण पाहू शकलं बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. खेळायचं होतं ऑफ साईडला, ऑन साईडला बॉल निघून येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जणू काही या चेंडू बरोबर खेळतोय असं दृश्य पाहायला मिळालं. 2 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 रन. 12 बॉल आणि 30 रन. अर्श 11 तारापूर या टीमला एक चांगली पार्टनरशिप सैबाज आणि महेश राऊत गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 बॉल 30 रन हे सामन्याचं समीकरण आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आता आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. वेलकम अवधूत कामत, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल वानगावचा. या आपण भुवनेश मेहर सरांच्या माध्यमातून तिथे टॉस बॉक्स केतनजी पंचाल साहेब त्यांना आपण पाहतायत. सामाजिक कार्यकर्ता सत्येंद्र सरांना मी आमंत्रित करेल आजचे बड्डी बॉय नाणेफेकीसाठी. या सर प्लीज. चला, अचिव्हर स्पोर्ट्स सातपाटी विरुद्ध वानगाव. कर्णधार या लगेच आपल्याला टास्क करून घेऊया. ब्रेक मिळाला आहे तोपर्यंत, कारण कॅमेरामॅनची नजर फिरणार. आणि सत्येंद्रजी दवणे आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. त्यांना मात्र लाख लाख शुभेच्छा असतील. हॅपी बर्थडे सर. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल घेऊया आणि पटकन वळूया मैदानाच्या आत. कोण घेणार? चॉईस देऊ? बोला. हेडचा कॉल आहे, टेल आला आहे. यस, सातपाटी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. काय निर्णय?
बॉल फर्स्ट. येस बॉल फर्स्ट नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन आणि बॉल फर्स्ट धन्यवाद. चला बॅटिंग असेल. वानगाव संघ इंटरव्ह्यू घेत नाहीये कारण उशीर झाला आहे. सामना रंगला आहे. पुन्हा वळूया कॉम्बॉक्सकडे. 12 बॉल 30 रनची आवश्यकता. नितीन आपल्या बॉलिंग मार्कवर येताना 15 रनच्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल प्रति षटका मागे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा. टिट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता ही तुमच्या अंगी असावी. यावेळेला सैबाचा फटका. वा, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. सैबा 26 रन. काय फटका खेळला होता. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि अप्रतिम आपण पाहू शकताय त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन थोडीशी शफल झाले. बरोबर बॉलरचा वेग या बॉलवर होता आणि बॉडमॅनचा चांगला वापर केला. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. नितीनच्या पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार घेतलाय सैबाजने. आउटस्टँडिंग इनिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॉल डॉट येतोय. आता 10 बॉल 26 रन. 10 बॉल 26 रनची आवश्यकता. 10 गेंदे शेष और 26 रन की जरूरत. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 26 रन रिक्वायर्ड टू विन. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. गुरु येतात काहीतरी कान मंत्र देत आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव गुरुकडे सुद्धा आहे. पंढरी समाजातून खेळताना अनेक अर्धशतक आणि एकगवेक फॉर्मॅट खेळताना निलेश फायटर तारापूर या टीम कडून वसई विरारमध्ये एक खेळ जबरदस्त गाजवला. अजून सुद्धा गाजवतोय. नितीन विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मिनी हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. मनगडाचा चांगला वापर केला. सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि सक्सेस ठरलेत. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 24 रनची आवश्यकता आहे आणि चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. सध्या सैबाज कॅप उतरवतोय. इथून मात्र आता कशा पद्धतीने रणनीती असेल. नितीन विकेट घेईल. डॉट बॉल येईल. या बॉलवर चौकार षटकार काय एक्झॅक्टली येईल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटशी एज घेत बॉल शरीराचा वेध घेतला होता. मात्र पंचांनी लगेच तिथे विचारपूस केली. ओके ना. तर यावेळेला आपण पाहताय थोडासा बॉल बरोबर हनुवटीवर जाऊन आदळला गेला होता आणि इथून कोणतीही दुखापत झालेली नाहीये. चांगली गोष्ट आहे. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 8 बॉल आणि विजयासाठी 23 रन. 8 बॉल आणि 23 रन. नितीनने कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात. तोच विचार माइंडमध्ये ठेवतात. कधी शॉर्ट ऑफ लेंथ येतो, कधी वाईड बॉल येतो, कधी नो बॉल येतो. परंतु नितीनने तसं केलेलं नाहीये. कारण नितीनच्या रक्तातच आहे नेव्हर गिव्ह अप. MS11 महालक्ष्मी डानो टीम कमबॅक करेल का. 9 बॉल 23 रन. गुरु समोर आहे. 8 बॉल 23 रन. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय परंतु बरोबर फिल्डरच्या हातात बुक केलं आणि इथून मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर महेश राऊत उर्फ गोरू बॅक टू द पॅव्हिलियन. नीम 7 बॉल 23 रन.
पुन्हा एकदा नितीनने मात्र कमबॅक केलंय, पलटवार केलाय या टीमने. या वेळेला नीमचा फटका फसलाय, परंतु इथे कॅच ड्रॉप्ड. एक रन डेफिनेटली मिळेल. नीमकडे भरपूर क्षमता आहे. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, कारण या खेळाडूने अनेक चांगल्या खेळी केलेल्या आहेत. आणि इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 22 रन, 6 balls remaining and 22 runs required to win. 6 गेंदे शेष और 22 रन की जरूरत. नितीनने चांगला कमबॅक करत असताना आपण पाहू शकतायत. निसर्गाच्या कुशीत वसलेलं प्रतिम गावदेवी माता चिंचणीचं ऐतिहासिक मैदान. सध्या टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस. एक काळ असा होता की मॅक्झिमम मार्च एंडिंग पर्यंत क्रिकेट आपण खेळायचो, परंतु आता क्रिकेटचा काळ एवढा बदलला की जूनच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड जिथपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत डे फॉर्मॅट जरूर आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस बॉल फॉर्मॅट सातत्याने आपण पाहू शकतायत. परंतु काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन हे प्रत्येक खेळाडूच्या रक्तात निर्माण झालं. मग आम्ही क्रिकेटसाठी सदैव तत्पर आहोत. सध्याच्या घडीला आपला नोकरी धंदा सांभाळून, आपलं घरदार सांभाळून, आपलं शालेय जीवन सांभाळून, आपलं कॉलेज जीवन सांभाळून, आपला बिझनेस सांभाळून क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू तत्पर असतात. कारण क्रिकेटचा छंदच हा वेगळा आहे आणि क्रिकेटचा नादच खुळा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 6 बॉल 23 22, 6 बॉल 22. सध्या अपोलो चिंचणी टीम उनबाटमध्ये रवाना होत असताना मयूर तांबरे, जिग्नेश ऑल द बेस्ट आपल्या टीमला. सर बॉल मात्र यावेळेला निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला दिवस जय महाराष्ट्र मोरीपाडा चिंचणी या टीमने गाजवला, टॉप 8 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपण पाहिला धाकटी डहाणू प्रीतम बारीच्या टीमने गाजवला, तो संघ मात्र पुढे आला. त्यानंतर दुसऱ्या दिवसात सुद्धा दोन्हीही चिंचणीच्या टीम अफलातून कामगिरी करत असताना आपण पाहू शकलात. एका साईडला मात्र इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल, नीमला परतावा लागेल. एका साईडला संघ आपण पाहिला दांडेपाडा चिंचणी, तर एका साईडला अपोलो चिंचणी. हे दोन टीम्स पुढे येत असताना आपण पाहू शकलात. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ सातत्यपूर्ण बरोबर हा संघ पुढे आला. प्रज्योत अंबिरेच्या पायाला खूप मोठी जखम होत असताना आता त्याला बेड रेस्ट जरूर सांगितले. जो पाय होता तो बरोबर मात्र आपण पाहिलात फ्रॅक्चर झाला आणि आता सध्या बेड रेस्ट घेत असताना आपण पाहू शकतायत लवकरात लवकर तो रिकवर होईल. आणि 70-70च्या मॅचेस पुन्हा एकदा येत आहेत. मान्सून ब्लास्ट असेल, त्यानंतर सुपर सिरीज असेल, 80-80 षटकांची चॅम्पियनशिप जी पाहायला मिळेल. त्या स्पर्धेत सुद्धा मात्र प्रज्योत अंबेरे खेळताना पाहायला मिळेल हीच अपेक्षा करूया आपण. आणि एका साईडला संघ अजिंक्य मराठा शिरगाव, त्या संघाने सुद्धा कालचा दिवस गाजवत असताना आपण पाहू शकलात. असे 6 संघ टॉप 8 मध्ये पोहोचलेत. आज कोणते 2 संघ टॉप 8 मध्ये पोहोचतील याकडे लक्ष असणार आहे. चांगला बॉल होता. आता फक्त औपचारिकता या सामन्याची बाकी राहिले की काय. सैबाज स्ट्राईक एंडकडे बॅटची हलकीशी एज घेऊन पायावर बॉल आदळला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत 44 वर जाऊन पोहोचली गेली. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 21 रनची आवश्यकता. इथून कदाचित नो बॉल, षटकार, व्हाईट बॉल, चौकार कधी कधी येत असताना आपण पाहतायत. त्या जर गोष्टी घडल्या तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सैबाजचा होता. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली होती. 12 बॉल 30 रनची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर चौकार आला. त्यानंतर जो रिदम होता तो मात्र यावेळेला जरूर थोडासा कुठेतरी तुटला गेला. आणि त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी, नितीनने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केली. कमबॅक केलं त्याने. क्लीन बोल्ड, यस, व्हेरी नाईस डिलिव्हरी. फलंदाज बाद, क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डग आउट, बॅटर आउट.
सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मिस्टर अकबरला आपण पाहत आहेत. शेवटचे 2 बॉल एकंदरीत शेष राहिलेत. शेवटचा बॉल पंच डेड बॉल घोषित करत असताना यानंतर एचीवर स्पोर्ट्स सातपाटी आज संघ आपल्याला पाहायला मिळेल. एचीवर स्पोर्ट्स म्हटलं तर मिथुन पागदरे नेहमीच अप्रतिम एक चांगलं व्यक्तिमत्व, अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. आणि इथून जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला करारा प्रहार पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल चौकारासाठी. उशीर झाला परंतु अकबरच्या बॅटमधून एक चांगला शानदार चौकार. आणि अशा प्रकारे अर्श 11 तारापूर टीमचा प्रवास या ठिकाणी समाप्त झालाय. महेश राऊत गुरुने चांगली बॅटिंग केली होती. सहबाजने चांगली बॅटिंग एकाकी खिंड लढवली. परंतु इथून जर आपण पाहिलं तर शेवटी पराभूतच्या छायेत आणि पराभवाची चव चाखायला मिळाली. अगदी चांगलं क्रिकेट.